महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. काय अपेक्षा असते आपल्या बळीराजाची? एक धुंद सर यावी आणि हे शिवार चिंब भिजून जावं. मग आपणच आपल्या जमिनीमध्ये मोत्यांची बरसात करावी. जेव्हा हे मोती पुन्हा जमिनीच्या पोटातून हळूच डोकावून बघतील तेव्हा बाप झाल्याची भावना साऱ्या आभाळात भरावी. ऊन पावसाच्या संकटावर मात करत सोपं नसतं त्यांना वाढवणं. संकट तर रोजचीच. मग त्यांना जपण्याच्या काळजीपोटी इवल्याशा हातांनी हवेत गोफण भिरकावणं, आपलं काहीतरी जपल्याच्या आनंदानं आभाळ कवेत घेणं. त्या गोड चेहऱ्यावरचा आनंद आपल्या हृदयात साठवून ठेवणं. धान्याच्या सुरक्षिततेची काळजी सारखी सतावणं. कारण धान्य जेवढं पिकवणं महत्वाचं तेवढंच टिकवणंही महत्वाचं. लागतो या देण देवा बळी राजाच या पेरलं या लख मोती काळ्या मातीत. हे धान्य टिकवण्यासाठी आपल्याला हक्काचा सारथी लावणं, मोत्यांसारख्या धान्याला मोत्यासारखंच जपणं. उगवत्या सूर्या संग साथ ही आमची ओसवळ्या उभा रे हा लाखाचा पोशिंदा. परंपरा जपल्याचं एक अवखळ समाधान मनाला होणं. चला धान्य हेच आपलं धन मानून अखंड जपूया. ओसवळ्या उभा रे हा लाखाचा पोशिंदा. ओसवळ्या उभा रे हा लाखाचा पोशिंदा. जयंत कणगी घेते तुमच्या धान्याच्या संरक्षणाची जबाबदारी. उत्पादन सुविधा जयंत कणगीची घरपोच सेवा. 50 किलोंपासून 25 क्विंटलची क्षमता. जयंत ट्रेडिंग कंपनी. आम्ही आहोत शेतकरी बंधूंच्या अविरत सेवेसाठी सदैव तत्पर. जयंत ट्रेडिंग कंपनी, मार्केट यार्ड, इस्लामपूर. नमस्कार मंडळी. घटप्रभा हे कर्नाटक राज्यातील खिलार गोवंश प्रेमींसाठी एक अप्रतिम आणि मानाचा सोहळा मानला जातो. गेली तब्बल 28 वर्ष अखंड परंपरेने आयोजित होणारे हे प्रदर्शन महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकरी बांधवांना एकत्र आणणारे एक मोठे व्यासपीठ ठरले आहे. प्रभुदेवा कमिटीच्या उत्तम आयोजनामुळे हे प्रदर्शन श्रावण महिन्यातील एका गुरुवारी नेहमीच उत्साहात व शिस्तीत पार पडते. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे चॅम्पियन खिलारसाठी दिले जाणारे 1 तोळे सोन्याचे मानाचे बक्षीस, जे प्रत्येक गोपालकासाठी अभिमानाची बाब आहे. फक्त बक्षीस नव्हे तर या प्रदर्शनात चॅम्पियन होणे म्हणजे खिलार गोवंश जगतात सर्वोच्च दर्जा मिळवण्याचा मान असतो. म्हणूनच अनेक वर्ष आपले सर्वोत्तम गायबैल तयार करणारे शेतकरी या ठिकाणी आपला सहभाग निश्चित करतात. घटप्रभा प्रदर्शन हे केवळ एक स्पर्धा नसून देशी खिलार गोवंशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे. येथे येणारा प्रत्येक शेतकरी आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि मेहनतीचा वारसा घेऊन येतो. याचमुळे या सोहळ्याची ओळख आज केवळ कर्नाटक पुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील गोपालकांच्या हृदयात घर करून बसली आहे. हे प्रदर्शन म्हणजे उत्साह, परंपरा आणि मानाचा संगम, खिलार गोवंशाचा खरा जल्लोष. आता आपण घटप्रभा प्रदर्शनाची प्रभुदेवा कमिटी
यांची माहितीपर मुलाखत, त्यांचे नियम, अटी, प्रदर्शनाबाबत त्यांचे मत या संदर्भात माहिती पाहूया. मेरा नाम संतोष मारुतिकर है और मेरा बाप का नाम मारुति कड़पहोतर है. ये यात्रा 30 साल से चल रहा है और मेरे हिसाब से 10 साल से ये वर्ष से वर्ष बड़ा होते जा रहा है. और कर्नाटक से और महाराष्ट्र बहुत जगह से इधर होरी लेके आते हैं और सब क्रेडिट हमारा गांव लोगों के देता हूँ. प्रभुदेव कमेटी को मैं धन्यवाद देता हूँ क्योंकि हर साल से ये बड़ा होते जा रहे हैं. सब गांव लोगों को और प्रभुदेव कमेटी को मैं धन्यवाद देता हूँ. और जो भी वो बहुमान देते हैं हमारा वो लोग पर्सनल खर्च करके वो दे रहे हैं, वो सब लोगों को भी धन्यवाद देने के लिए इच्छा देते हैं. तुम्ही पहिल्यांदा कधी चालू केला आणि त्यावेळी काय परिस्थिती होती? ಈಗ ಚಾಲೋ ಆದ. ಇದು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನಮ್ಮ ಸಿಂಧಿ ಕುರಿಬೇಟದಾಗ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದನ್ನು ನೋಡಿ ನಮ್ಮ ಒಳಗೆ ಒಬ್ಬ ರಮೇಶ್ ತುಕ್ಕಾನಟ್ಟಿ ಅಂತೇಳಿ MD ಅದಾನ. ಅವ ನನಗೆ ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡೋಣ ಅಂತೇಳಿ ಗಂಟು ಬಿದ್ದ. ಗಂಟು ಬಿದ್ದ ಬಳಿಕ ನಾವು ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸುಭಾಸನಾರ ಹುಡುಗರು ಮಾಡ್ರು ಅಂತೇಳಿ ಅವರು ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟರು. ಅಲ್ಲಿಂದ ಚಾಲೂ ಮಾಡಿ 28 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಪ್ರತಿ ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಎಲ್ಲರೂ ಧನ ಸಹಾಯ ಮಾಡಿದಾರು, ತಾವು ದುಡ್ದಾರು, ಉಸುಕು ಹೊತ್ತಾರು, ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಸಂಘ ಹುಡುಗರು ಇದಕ್ಕೆ ಬ್ರಹ್ಮಲ್ ಐತಿ. ನಮ್ಮ 3 ಮಂದಿ ಸಪೋರ್ಟ್ ಐತಿ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕ ಮಂದಿ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟು ಒಬ್ಬರು ಮಾಡ್ತಾನಂದ್ರೆ ಜಾತ್ರೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಪ್ರತಿ ಎಲ್ಲ ಊರಾರು ಆಗಬೇಕು. ಆದರೆ ಏನಾಗಬೇಕು ಪರಿಣಾಮಗಳು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಇಷ್ಟ ಹೇಳಿ ನಾನು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಹುಮಾನ ಯಾವ ಚಲೋದ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ಕೋಗಿಲ ಕಾಗಿದ್ರು ಕೋಗಿಲ ಆದ್ರೂ ಯಾವ ಚಲೋ ಹೊರಗಳದಾವು ಅವಕ್ಕೆ ಬಹುಮಾನ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಅನ್ನೋದು ಅಷ್ಟೇ. ಜಾತಿ ಭೇದ ಮಾಡ್ದೆ ಬಹುಮಾನ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿಯವ್ರು ಕೂಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನನ್ನದು ಹೇಳೋದು 2 ಮಾತುಗಳು. ಒಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ ಈ ಹೋರಿ ಪ್ರದರ್ಶನ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ಲಿಂಗಾಯತ ಅಂತ ಹೇಳಾಗ್ತಿಲ್ಲ, ಕುರುಬ್ರತ ಹೇಳಾಗ್ತಿಲ್ಲ, ಉಪ್ಪರ್ ಅಂತ ಹೇಳಾಗ್ತಿಲ್ಲ. ಇದು ಜಾತಿ ಒಂದೇ ಇದ್ದಂದ್ರೆ ಬಸವಣ್ಣ ಜಾತಿ ಒಂದೇ ಇಲ್ಲ. ಈ ಪ್ರದರ್ಶನ ಆಗ್ತಿರೋರು ಬರೀ ಬಸವಣ್ಣ ನೋಡಿ ಆಗ್ತದ. ಯಾವುದೇ ಜಾತಿ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಕೊಡಲಾಗೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಕೆಲವೊಂದು ಹೊರಗಡೆ ಏನು ಬರ್ತದ ಬುಕ್ಕಿಂಗ್ ಆಗ್ಯದ ಆ ಥರ ಅಂತೇಳಿ ಬುಕ್ಕಿಂಗ್ ಆಗ್ತಿದ್ರ ಬೇರೆ ಕಡೆ ಆಗ್ತಿರ್ಬೋದು. ಆದರೆ ಘಟಪ್ರಭಾ ಬೇರೆ ಕಡೆ ಅನ್ನೋದು ಅವಶ್ಯ ಇಲ್ಲ. ನಾವು ಏನಾರು ಆಗುವಂಗಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಅದನ್ನ ಜರ ಹಿಡಿದು ಹೇಳಿಕೊಟ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಬಹುಮಾನ ಕೊಡ್ತಾವೆ. तप्पिद्दल ಏನಾದರೂ ಹಿಡಿದು ಕೊಟ್ಟರೆ 1 ಲಕ್ಷ ಬಹುಮಾನ ಕೊಡಲಾಗ್ತದೆ. 30 वर्षाचा तुमचा ह्या प्रदर्शनचा प्रवास कसा राहिलेला आहे? वर्षानुवर्ष कसं चाललंय, काय चाललंय हे जरा सांगा. ಪ್ರತಿ ಜನ ಎಲ್ಲ पहिल्यांदा कसं होतं? पहिलाದಿಂದ ಒಂದು ಮಟ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಕರೆಕ್ಟ್ ಏನು ಸಿಗ್ತೈತಿ, ಇಲ್ಲಿ ಡಿಸಿಷನ್ ಕರೆಕ್ಟ್ ಸಿಗ್ತೈತಿ ಅಂತೇಳಿ ಜನ ಕೊಡ್ತೈತಿ. ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಕೂಡ ಒಂದು ನಮ್ಮನ್ನು ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಉತ್ತರ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಒಮ್ಮೆ ಮಿಸ್ಟೇಕ್ ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚು ಆಗಿರ್ತಾವೆ. ಆಗಿಲ್ಲ ಅಂತನೂ ನಾವೇನು ಪೂರ್ತಿ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ನಾವೇನಪ್ಪ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಬಂಗಾರ ಕೊಟ್ಟು ಹೊಳ್ಳಿ ತರ್ತಾರೋ ಇಸ್ಕೋತಾರೋ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಅದನ್ನು ಮಾಡಿದಾರೆ. ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಅದು ನಮ್ಮ ದೇವ್ರ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ದೇವ್ರು ನಮ್ಗೆ ಚಲೋ ಕೊಡತ್ತಾನೆ. ಇದು ಮಾಡಾಕತ್ತಾಗಿಂದ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಚಲೋ, ನಮ್ಮ ಊರಿಗೂ ಹೆಸರು ಚಲೋ ಬಂದೈತಿ. ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೆಸರು ಚಲೋ ಬಂದೈತಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಇಡೀ ಊರ ಎಲ್ಲರೂ ನಿಂತು ಅದು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. ಏನಾದ್ರಿ ವೈಯಕ್ತಿಕ ಕಮಿಟಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚ ವೈಯಕ್ತಿಕ ಭಾಳ ಬಹುಮಾನ ಕೊಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಇವರ ಸುಮಾರು ಈಗ ಒಂದು 30 ವರ್ಷದಿಂದ ಒಂದು ತೊಲೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು 2 ತೊಲೆ ತಕ್ಕ ಸ್ವಂತ ಅವ್ರು ವೈಯಕ್ತಿಕ ಕೊಡ್ತಾರೆ. ಮಾರುತಿ ಹುಕ್ಕೇರಿ ಇವ್ರು ಮೊದಲು ಅವ್ರು ಅಣ್ಣವ್ರು ಇದ್ರು, ಸುಭಾಷ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವ್ರು ಈ ಊರಾಗ ಪಂಚಿಕೆ ಅವರೇ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅವ್ರಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಅವ್ರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಾಗ ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ವು. ನಂತರ ಈಗ ಅತಿ ವರ್ಷಕ್ಕೆ ವರ್ಷ ಅಂದ್ರೆ ರೀ ಮೊದಲೇ ಬಹುಮಾನ ಕಡಿಮೆ ಇರ್ತಿದ್ವು. ನಂತರ ಬರ್ತಾ ಏನು ಮಾಡಿದ್ವು, ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ವು. जास्त करून केलं तर महाराष्ट्र लोक बहुत आणे लागेल. ओके ओके असं होईल. तर यात्रा अगदी चांगल्यामध्ये चालले. मैं धन्यवाद देता हूँ प्रभुदेव कमेटी को और ग्रामस्थ को सभी को धन्यवाद करना चाहता हूँ. और एक प्रश्न है, ये इस साल काजळी करने का कैसा सोच रहे हैं आप? ಕಾಜಳಿ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದು ವಿಚಾರ ಬಂತು. ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರಿ, ಒಂದೊಂದು ತೊಲಿ ಬಂಗಾರ ಕೊಡ್ತಿದ್ದು. ಕಾಜಳಿ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಇಡೋನು, ಇದ್ರಾಗ ಒಂದು ತೊಲಿ ಇದ್ದಲ್ಲಿ ಅರ್ಧ ತೊಲಿ ಇಡೋನು. ಅದನ್ನು ಈಗ ಈ ವರ್ಷ ಮಾಡಿ ನೋಡೋಣ. ಅದಕ್ಕೂ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ನಾವು ಮತ್ತೆ ಬಂಗಾರ ಇಡಬೇಕಂತ ವಿಚಾರ ಐತಿ ರೀ. ಆದರೆ ಇದನ್ನು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಇದು ನಮ್ಗೆ ಕರೆಕ್ಟ್ ಅನಿಸ್ತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಟೀಮ್ ಐತಿ. ನಿಮ್ಮ ಸಂಘದ ಗೌಡ್ರಾಗಲಿ, ಜಿನಾಪಣ್ಣ ಆಗಲಿ, ಜಯಪ್ಪ ಆಗಲಿ, ಇವು ಸಟಪಟ ನಮ್ಮ ಊರು ಹಿರಿಯರ ಹುಡುಗರಾಗಲಿ, ಬಾಳು ಆಗಲಿ, ನಮ್ಮ ಹುಡುಗ ಮಾರುತಿ, ನಮ್ಮ ಹುಡುಗರನ್ನೇ ಎಲ್ಲ ಗುದ್ದಾಡಿ ಅವರು ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ ಅಂತ ಕೆಂಪಣ್ಣ ಕಾಡ್ದವ್ರಾಗಲಿ, ಮಾಕೋಟಗ MD ರಾಮ್ ಆಗಲಿ, ಇವರೆಲ್ಲರೂ ತುಕ್ಕಾನಟ್ಟಿ ಚಂದ್ರು ಆಗಲಿ, ನಮಗೆಲ್ಲರೂ ಅವ್ರು ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತಾರಂತ ಮಾಡತ್ತವ್ರೆ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಒಬ್ಬರು ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಯಾವುದೂ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಪ್ರತಿ ಟೀಮ್ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ಹುಡುಗರ ಸಪೋರ್ಟ್ ನಮಗೆ ಹೆಚ್ಚೈತಿ ಅನ್ನೋದರಿಂದ ನಮ್ಮದೊಂದು
ನಾವು ಇನ್ನೊಂದು ನಮ್ಮ ಟೀಮಿನಾಗ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕ ಪಾहुण्या ಇದ್ರೂ ಹೋರಿಗಳು ನೋಡಂಗಿಲ್ಲ. करेक्ट होरगोळ बसवान नोड्या ना कुडतवर. यंदाच्या वर्षी जे प्रदर्शन इथं रिंगण केलंय ते दरवर्षी बॅरिकेड पाहिजेलच. ये बैरिकेड आपने किया है ना? हाँ, हमारा क्या हर साल चाहिए ऐसा करता ವರ್ಷ ಮಾಡ್ತೇವೆ ಈಗ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ ಅದು ಭಾಳ ಗದ್ದಲಾಗಣ ಈಗ ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ಹಾಕತ್ತೀವಿ ಹಂಗ ಮಾಡ್ತೇವೆ. आता सावकारांची पुढची पिढी ह्यामध्ये उतरत आहे. ಇನ್ನು ನಾವು ಈಗ ನಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಮಗ ಒಬ್ಬದಾನ, ಈಗ ನಮ್ಮ ಮಗನ ಒಬ್ಬನ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ವರ್ಷದಿಂದ ಹೋರಿಗಳ ಕಡೆ ಅವ್ರನ್ನ ಬಿಡಾಕತ್ತೇವೆ ನಾವು. ಇನ್ನಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ತಯಾರಾಗಬೇಕು, ನಮ್ದು ಆತನ ಕೂಡ ಮುಂದೆ ತಯಾರಾಗಬೇಕು. ಈಗ ನಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಮಗನಕ ಒಬ್ಬದಾನ, ಅವ ಪೂರ್ತಿ ಅದ್ರದ್ದು ಕಮಿಟಿನ ನೋಡ್ಕೋತಾನ. ಆದ್ರೆ ಇನ್ನು ಏನಾಯ್ತಿ, ನಾವೇನಾದ್ರು ಪ್ರದಕ್ಷಿಣಕ್ಕೆ ಅವ್ರ ನಿಂತು ಅವ್ರಿಬ್ರು ಕೂಡ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮ अभिप्रायಗಳು. हे प्रदर्शन कधीही पाऊस पडू दे, ऊन पडू दे किंवा काही पडू दे, ते ज्या तारखेला होणार त्या तारखेला होणार. श्रावण सोमवारी गुरुवारी. हा, तिसऱ्या गुरुवारी दर वर्ष प्रत्येक वर्षी हे होतेच. तर आता हे जे प्रदर्शन आपण ठेवतो, तर या प्रदर्शन ठेवल्याने इथला शेतकरी किंवा याच्यावर काय म्हणजे बैल वाढतात, गायी वाढतात किंवा काय परिणाम ये प्रदर्शन आपने रखा है ना, इसका फायदा ಪ್ರದರ್ಶನ ತಗೊಂತಿರ್ಲ. ಈ ಪ್ರದರ್ಶನमुळे ರೈತರಿಗೆ ನಾವು ಯಾಕೆ ಇದನ್ನು ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡತ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ರೈತರು ಹೋರಿಗಳು ಕಟ್ಲಿ. ಬರೀ ಮೌಳ್ಯ ಆಕಳ ಕಟ್ನಿ, ಮೌಳ್ಯ ಎಮ್ಮೆ ಕಟ್ನಿ, ಹೆಚ್ಚಪ್ ಎಮ್ಮೆ ಕಟ್ನಿ ಅನ್ನೋದು ಬೇಡ. ಇದರಿಂದ ಹಾಲು ಮೇಯಿಸ್ತಾರೆ ಬಾದುಂಡಪ್ಪ. ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಹೋರಿಗಳು ಮೇಯಿಸ್ತಾರೋ, ಜವಾರಿ ಹೋರಿಗಳಾಗಲಿ ಕಿಲಾರಿ ಆಕಳಾಗಲಿ. ಈಗ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು 10 ದಿವಸ 62 ಲೀಟ್ರ್ ಚಂಜಿಗೆ 2 ಲೀಟ್ರ್ ಹಾಲು ಹಾಕ್ತಾರೆ ಆಕಳಿಗೆ, ತಾವು ಕುಡಿಯಂಗಿಲ್ಲ. ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ನಿನ್ನ ಮೊನ್ನೆ 2 ತಾವದಲ್ಲಿ ಆಯಿತು. ಇದು ನೋಡಿ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡತ್ತಾರೆ. ಜಾಗನೂರಿಗೆ ಆಗ್ತೈತಿ, ಕಂಕನೋಡಿಗೆ ಆಗ್ತೈತಿ. ಈಗ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮನ್ನು ನೋಡಿ ಮಾಡಾಕ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಒಬ್ಬರು ಅದು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ರೈತರಿಗೆ ಒಂದು ಖುಷಿ ಬರ್ತೈತಿ. ಏನು ಇದು ನಾವು ತಂದಾರ್ಥ ಬಹುಮಾನ ಸಾಕಾಗಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ, ನಾವು ಕೊಟ್ಟ ಬಹುಮಾನ ಅವ್ರಿಗೆ ಅದು ಚಾ ಕುಡ್ದು ಹೋಗ್ತಾರೆ ಅವ್ರು. ಆದ್ರೆ ಒಂದು ಜೆಂಡಾ ಬಾಚರಮಣ, ಒಂದು ಜೆಂಡಾ ಸಂಬಂಧ ಇದನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಅವರು. घटप्रभा प्रदर्शनाला प्रत्येकाला उत्सुकता का असते, काय वेगळे तुम्ही सांगितलं ಏನಂತಾರೆ घटप्रभा प्रदर्शन येतं ना, एवढं येण्याचा लोकांचा उत्सुकता काय? ನಾವು ಯಾವುದು ಜಾತಿ ನೋಡಂಗಿಲ್ಲ, ಏನು तुम्ही ते सांगा जरा. ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮವ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲೇನ ಈಗ ನಮ್ಮ ಹಳೆಯರು ಒಂದು ವರ್ಷ ಕೆಟ್ಟಿದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ನಂಬರ್ ಕೊಡುದಿಲ್ಲ, ಜಗಳಾಡಿ ಹೋದ್ರ ಅವ್ರು. ಅಂದ್ರೆ ಆ ಜಗಳಾಡ್ತಾರದ ಮನೆಗೆ ನಾಳೆ ಹೋಗಿ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅದ್ರ ಪ್ರದಕ್ಷಿಣದಲ್ಲಿ ಜಾತಿ ಭೇದ ಭಾವ. ನಮ್ಮ ಸಂಘ ಹುಡುಗರು ಏನೈತಿ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಹುಡುಗರ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ದುಡಿತಾರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಜಾತಿ ನೋಡಿ ಆರಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರು. ಕುಲ ಮೇದ್ ನೋಡಿ ಆರಿಸಂಗಿಲ್ಲ, ಕುಲ ನೋಡಬೇಕು. सावकार काय म्हणतात, या प्रदर्शनला जात धर्म काही बघत नाही, बैलाची काय जात खिलार पारख करून ते तेवढंच फक्त बघितलं काय जाते. संबंध नाही. लिंगायत असू देत, म्हणून या मराठा असू देत, कुठली जात धर्म कुठला बघितला जात नाही. बारामती, सातारा, कराड भागातली एक अख्खा कर्नाटक महाराष्ट्रातली सगळी लोक या घटप्रभा प्रदर्शनला येतात. ಮತ್ತು ನೀವು ನಮ್ಮ घटप्रभाग महाराष्ट्रದಿಂದ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿದಕ್ಕೆ ನಿಮಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. मंडळी, घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथला उत्सवमय आणि पारंपरिक सोहळ्याचा माहोल. महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आपला सर्वोत्तम खिलार गोवंश घेऊन इथे येतात. अनेक जण तर प्रदर्शन ठिकाणी मुक्कामी थांबून किंवा जवळपासच्या गावात मुक्कामी थांबतात. प्रदर्शनाच्या दिवशी सकाळी आपल्या बैलांना व गायींना स्वच्छ धुवून सुंदर सजावट करून तयार करतात. त्यांची कात चमकवण्यासाठी व साज लावण्यासाठी विशेष तयारी केली जाते, जेणेकरून मैदानात त्यांचा देखावा अजून उठून दिसावा. या दिवशीची खरी शोभा म्हणजे पारंपरिक वाद्य हलगीच्या गजरात निघणारी बैलांची मिरवणूक. हलगीच्या दमदार तालावर रंगीबेरंगी झुलीसह दिमागदार चालणारे खिलार बैल हे पाहण्यासाठी एक अद्भुत दृश्य असते. अनेक शेतकरी मिरवणुकीच्या माध्यमातून आपला गोवंश लोकांसमोर अधिक आकर्षक पद्धतीने मांडतात, जेणेकरून उपस्थित प्रेक्षक व परीक्षक यांचे लक्ष त्यांच्या खिलारकडे जाईल. ही मिरवणूक केवळ देखावा नसून ती शेतकऱ्यांच्या अभिमानाची, परंपरेची आणि मेहनतीची जिवंत झलक असते. यातूनच घटप्रभा प्रदर्शन केवळ स्पर्धा न राहता एक सांस्कृतिक आणि सामाजिक मेळावा बनतो,
जिथे गोपालकांची खरी ओळख आणि त्यांचे प्रेम आपल्या देशी गोवंशावर प्रकट होते. आपण आता या प्रदर्शनातील बरेच लांबून फक्त प्रदर्शन पाहायला आलेले खिलार प्रेमी यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार, माझं नाव गणेश मारुती सावंत, मूळ गाव मुक्काम पोस्ट सोंडोली, तालुका शावडी, जिल्हा कोल्हापूर, सध्या राहणार मुंबई ठाणे येथे. आम्ही नोकरी कामानिमित्त मुंबई येथे राहत असो. मी सध्या मुंबईवरून खास घटप्रभा प्रदर्शन पाहण्यासाठी आपल्या माहितीनुसार आजच्या ह्या तारखेला मी इथे सध्या उपस्थित आहे. ह्या प्रदर्शनाचे व्हिडिओ याची माहिती मला वेळोवेळी किंवा माझ्या पाहण्यात आपल्या माध्यमातून ज्या काय बारीक सारीक गोष्टी, जे काय जात गोत आणि जे आखीवरेखीवपणा असतो तो मला आपल्या माध्यमातून ऐकण्यात आला होता. पण आज मी प्रत्यक्षदर्शी इथे पाहण्यासाठी आलो आहे आणि आता सध्या तो पाहतसुद्धा आहे. आता पाहण्याच्या दृष्टिकोनातून इथनं कुठल्या गोष्टी तुम्ही घरी घेऊन जाल की ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या दावणीला होईल? मला इथून आता याच्यामध्ये यांचं संगोपन, यांची जातगोत, यांची ठेवण शरीराची आणि मूळ म्हणजे येणारी पैदास कशी होईल याची पारख, त्यासाठी वळू कसे असतात, इकडचं संगोपन कसं असतं हे पाहण्यासाठी मी इथं आलेलो आहे. घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शन हे केवळ सौंदर्य स्पर्धा किंवा चॅम्पियन निवडण्यासाठीचे व्यासपीठ नसून बैलजोड्यांच्या खरेदी विक्रीसाठीचे एक मोठे आणि विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे महाराष्ट्र व कर्नाटकाच्या विविध भागातून शेकडो सुंदर, देखणे आणि ताकदवान बैलजोड्या आणल्या जातात. मंडळी, येथील बैलजोड्या केवळ शेती कामासाठीच नाही तर अनेक शेतकरी आपल्या घराच्या दारात अभिमानाने उभी राहील अशी मोठ्या मापाची दिप्पाड व आकर्षक खिलार बैलजोडी मिळवण्यासाठी देखील येथे येतात. अशा जोडीचा मालक होणे म्हणजे ग्रामीण तसेच शहरी भागात मान आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. घटप्रभा प्रदर्शनाची आणखीन एक खासियत म्हणजे इथेच खरेदीदार आणि विक्रेते यांची थेट भेट होते. बैलजोडीचे गुणधर्म, ताकद, चाल, देखावा आणि कामाची क्षमता प्रत्यक्ष पाहून तपासून सौदा केला जातो. त्यामुळे व्यवहारात विश्वासार्हता वाढते आणि खरेदीदारालाही आपल्या गरजेनुसार योग्य जोडी मिळते. यामुळेच हे प्रदर्शन खिलार बैलजोडींच्या बाजारपेठेतील सर्वात मोठे आणि प्रभावी व्यासपीठ मानले जाते. इथे होणारी खरेदी विक्री हे केवळ व्यवहार नसून ती आपल्या देशी गोवंशाच्या परंपरेने जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरते. पुणे शहरातील शेतकरी व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मान मिळालेले शेडगे कुटुंब व त्यांच्या मित्र परिवाराची भेट झाली आणि त्यांच्याशी केलेली चर्चा पाहूया. नमस्कार दादा, आम्ही गेले 5-6 वर्ष आले आम्ही या भागात फिरतो संतोषांच्या मार्फत. दरवर्षी बैल बघत असतो पालखीसाठी किंवा असेल किंवा शेती कामासाठी असेल तर हे घटप्रभा या ठिकाणी चांगल्या प्रकारची कोंडा असेल, बैल असेल, बाडाव ती या ठिकाणी येतात. त्यासाठी आम्हाला पालखीसाठी काही भेटेल अजून चांगली घरी वापरण्यासाठी असेल, शेती कामासाठी असेल, त्या इथून आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी आलेलो आहे. आता आम्ही गेले 10 वर्ष आले इकडून फिरतोय. आम्ही पालखीची बैल असतील किंवा घरची शेती कामाची बैल असतील तर आम्हाला ह्या भागामध्ये कुठल्याही भाषेची अडचण संतोषदादा असतील किंवा आम्ही असं वैयक्तिक आजपर्यंत फिरून आमची सगळ्यांची ओळख झालेली या भागामध्ये. प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो. शेतकऱ्यांचे गोटे असतील त्या ठिकाणी जाऊन आमची प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी ओळख झालेली आहे. त्यांच्या मार्फत ठिकाणी फिरून आपण बैलांची माहिती घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो. माझं नाव गिरीश ज्ञानेश्वर शेडगे, राहणार वाकड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. दादा नमस्कार. आज या ठिकाणी घटप्रभा प्रदर्शन म्हणजे वर्षाला होत्यात, कर्नाटकमध्ये प्रदर्शन होत्यात. घटप्रभा प्रदर्शन हे असे एक ठिकाण आहे की हे ठिकाण खिलार क्षेत्रातील जेवढी लोक आहेत ही एक ठिकाणी आणि एकमेव या ठिकाणी सगळ्यांचा भेट होती आणि सगळ्यांचा संपर्क ह्या प्रदर्शनाला होतं. कारण याचं 300-350 किलोमीटरवरून सुद्धा ह्या प्रदर्शनाला लोक येतात. का तर कर्नाटक, महाराष्ट्रातनं बैल असू दे, खोंड असू दे, हे पूर्ण ह्या भागातून सगळी बैल ह्या एका ठिकाणी येतात. त्यामुळं कर्नाटक, महाराष्ट्रातील लोक ह्या प्रदर्शनाला उत्सुकतेने यायसाठी प्रयत्न करतात. माझं नाव संतोष रामण्णा कबुरे, तालुका निप्पाणी, जिल्हा बेळगाव. मंडळी,
घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शनाला एक वेगळीच ओळख आहे, कारण येथे येणाऱ्या बैलजोड्यांचा वापर केवळ शेती कामासाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील मानाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये होतो. पुणे शहरातील जगप्रसिद्ध जगद्गुरू तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा, तसेच राज्यभरातील इतर अनेक पालखी सोहळ्यांमध्ये पांढऱ्या शुभ्र दिमागदार आणि ताकदवान बैलजोडीची मोठी गरज असते. या सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या बैलजोड्या केवळ देखण्या असाव्यात एवढेच नाही, तर त्यांच्यात दीर्घ प्रवास करण्याची ताकद, संतुलित चाल आणि सहनशीलता असणेही आवश्यक असते. त्यामुळे अशा दर्जेदार बैलजोड्या मिळवण्यासाठी प्रगतशील शेतकरी, गोपालक आणि पालखी सोहळ्याशी संबंधित मंडळी घटप्रभा प्रदर्शनाला खास येतात. प्रदर्शनाच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात बैलजोड्या एकत्र पाहण्याची संधी मिळते, ज्यामुळे इच्छुकांना आपली गरज आणि पसंतीनुसार योग्य जोडी निवडणे सोपे जाते. अनेक वेळा येथेच सौदे ठरतात आणि निवडलेल्या बैलजोड्या पुढे पालखी सोहळ्याचा अभिमान बनतात. यामुळे घटप्रभा प्रदर्शन हे केवळ एक गोवंश सौंदर्य स्पर्धा किंवा बाजारपेठ नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला आणि धार्मिक परंपरेला थेट हातभार लावणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरते. आज आपली भेट या प्रदर्शनाच्या ठिकाणी प्रगतशील शेतकरी यांच्याशी झाली. त्यांचे विचार या माध्यमातून ऐकूया. मूळ कारण असं आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातला जोडणारा हे जे प्रदर्शन, महाराष्ट्र आणि कर्नाटकातलं सर्वोत्कृष्ट खिल्लार जनावराचं प्रदर्शन म्हणून हे प्रदर्शन ओळखलं जातं. या ठिकाणी आदतपासून जुळीतपर्यंत आणि बडावपर्यंत सगळ्या प्रकारची जनावरं या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळतात आणि अतिशय उत्कृष्टपणे हे जे मालक या ठिकाणचे प्रदर्शन भरवतात. खरं तर मारुती सावकारांचं त्यांना धन्यवाद द्यावा तेवढे थोडे आहे, कारण अशा प्रकारचं प्रदर्शन भरून शेतकऱ्यांना एकाच जागेवर, या प्रदर्शनाचं महत्त्व असं आहे की गावोगाव फिरून जनावरं पाहण्यापेक्षा एकाच जागेवर एवढी सगळी जनावरं बघायला मिळतात. हे आपल्या सर्वांचं नशीब आहे शेतकऱ्यांचं, आणि म्हणून यांचं मारुती सावकारांचं त्याच्यासाठी खूप खूप आभार आहेत की शेतकऱ्यांना ती एक बाजारपेठ त्यांनी इथं उपलब्ध करून दिली आणि त्या जनावरांना सुद्धा, ज्यांच्याकडे चांगली खिल्लार जातीवंत जनावरं आहेत त्या जनावरांना सुद्धा या ठिकाणी मार्केट मिळवून दिलं. म्हणून हा महाराष्ट्र आणि कर्नाटकातलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन म्हणलं तरी वावगं होणार नाही. आणि या ठिकाणी फक्त प्रदर्शनच नाही तर या ठिकाणी चांगल्या प्रकारची विक्रीसुद्धा होते. आमच्या पुणे जिल्ह्यातून, सातारा, सांगली जिल्ह्यातून लोक येऊन या ठिकाणावरून बैल खरेदी करून जातात आणि या ठिकाणी ज्याला ज्याला जे पाहिजे, अगदी लहान वासरापासून बडाव बैलापर्यंत सगळी खिल्लार जनावरं या ठिकाणी विकत मिळतात. इथलं हे वैशिष्ट्य आहे. मंडळी, घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी शेतकरी आपल्या बैलजोड्यांची किंवा खिलार खोंडांची तयारी अगदी मनापासून आणि काटेकोरपणे करतात. ही तयारी एका दोन दिवसाची नसून अनेक महिन्यांच्या अथक मेहनतीचा परिणाम असतो. शेतकरी दिवस रात्र काबाड कष्ट करून आपल्या गोवंशाची योग्य काळजी घेतात. आहारात पौष्टिक चारा, धान्य, खुराक यांचा समतोल ठेवला जातो. तसेच त्यांच्या तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायाम, शेतात काम आणि चालवणे हे केले जाते. शरीराची बांधणी मजबूत व्हावी आणि सौंदर्य खुलून यावे यासाठी स्नान, तेल लावणे, ब्रश करणे किंवा खरारा करणे यासारख्या देखभालीकडे विशेष लक्ष दिले जाते. काही शेतकरी तर प्रदर्शनाच्या दृष्टीने उत्कृष्ट रक्तशुद्धी आणि वंशावळ असलेले खोंड खरेदी करून त्यांना लहानपणापासूनच चांगल्या पद्धतीने घडवतात. या खोंडांना योग्य वयात स्पर्धेत उतरवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते, ज्यात त्यांच्या चाल आणि शिस्तीवरती विशेष भर दिला जातो. अशा प्रकारे घेतलेली मेहनत केवळ बक्षिसासाठी नसून ती आपल्या गोवंशावरील प्रेम, परंपरेचा सन्मान आणि स्वतःच्या शेतकरी ओळखीचा अभिमान जपण्यासाठी असते. म्हणूनच घटप्रभा प्रदर्शनातील प्रत्येक देखणी जोडी आणि खोंड हा त्या शेतकऱ्याचं कष्ट, जिद्द आणि समर्पणाचा जिवंत पुरावा असतो.
जवळा गावचे शेतकरी कोळेकर सर यांचे प्रदर्शन संदर्भात मत आपण जाणून घेऊया. बाकीच्या लोकांचा जरी विचार करता मी स्वतःच सांगतो, या ठिकाणी मी पण पुणे विद्यापीठामध्ये एका मोठ्या विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करतोय. पण 2019 सालापासून आज तागायत मी प्रत्येक वर्षी या प्रदर्शनाला खास रजा टाकून येतोय. याचं कारण काय की घटप्रभा हे नाव घटप्रभा प्रदर्शन म्हणजे प्रदर्शन कोणी करावं तर घटप्रभा प्रदर्शन जे काही कमिटी आहे, सावकार आहेत किंवा त्यांची जी कमिटी आहे, प्रभुदेवा कमिटी आहे, असं प्रदर्शन व्हायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. कारण का घटप्रभामधून एखादा बैल, आता तुम्ही मगा एक प्रश्न विचारला की म्हणजे घटप्रभा प्रदर्शनचा शेतकऱ्यावरती किंवा ग्रामीण भागावरती याचा इफेक्ट काय होतो, तर ह्याचं एकच उत्तर आहे की घटप्रभा प्रदर्शनमध्ये एखादा बैल चॅम्पियन झाला, तो चॅम्पियन झालेला बैल अशा प्रकारे होतो की ती फक्त तिची म्हणजे हाईट असू दे काही बाकीच्या गोष्टी विचार न करता तिची जात, त्याचे गुण, त्याचे प्रत्येक पॉईंट ह्या गोष्टीचा विचार करून आणि शेतकऱ्यांनी आणि ज्या लोकांनी जनावरं पाळलेले आहेत त्या लोकांनी अंडरस्टँडिंग करून हा नंबर दिलेला असतो. त्यामुळे घटप्रभा प्रदर्शनाला घटप्रभा चॅम्पियन म्हणल्यानंतर फक्त महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्र, कर्नाटक आणि बाकीचे आसपासचे सुद्धा या गावामध्ये त्या बैलाचं नाव होतं. त्या बैलाची परत ट्रॅडिशन म्हणजे ब्रीडिंगसाठी तो बैल वापरल्यानंतर त्या बैलाची ओळख पण अशी होती की तो 2019 साली तो घटप्रभा चॅम्पियन. आता संक पाटलांचा बैल 2019 साली चॅम्पियन झाला. हा बैल हे वासरू कोणत्या बैलाचं आहे, 2019 साली घटप्रभा चॅम्पियन संक पाटलाचा बैल झाला होता त्याचा चॅम्पियन आहे. तर ह्या घटप्रभाची ओळखच अशी आहे की घटप्रभा चॅम्पियन म्हणल्यानंतर सगळं काही यात आलं. आणि ह्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेवरती किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती काय फरक होतो, तर प्रत्येक जणाला आता समजा मी यावर्षी एखादा बैल आणला तर उद्या दुसऱ्या वर्षी एखादा माझा मित्र माझ्या म्हणजे की चांगल्या पद्धतीनं कॉम्पिटिशन करायचं म्हणून माझी वस्तू त्याच्यापेक्षा कशी चांगली असेल किंवा त्यांच्यापेक्षा माझी वस्तू कशी चांगली असेल, त्यामुळं प्रत्येक वर्षी चांगल्या बैलाचं प्रमाण, चांगली बैलं बाळगण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. प्रत्येकानं क्वालिटी पाहिजे, म्हणजे पैशाचा कोणी विचार करत नाही, क्वालिटीसाठी या ठिकाणी येतात. आणि क्वालिटी बैलाची आहे का नाही हे कोण ठरवतं तर फक्त घटप्रभा प्रदर्शनामध्ये हे बघायला मिळतं. म्हणून या ठिकाणी लोक कितीही मोठा हुद्दा असेल तरी बाकी या ठिकाणी घटप्रभा प्रदर्शन हे बघण्यासाठी येतात. कारण प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी इथं महत्त्व क्वालिटीला आहे, क्वांटिटीला नाही, फक्त क्वालिटी. मंडळी, घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शन हे केवळ सौंदर्य स्पर्धेचे व्यासपीठ नसून मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीची उलाढाल होणारे महत्त्वाचे ठिकाण देखील आहे. येथे महाराष्ट्र कर्नाटकाच्या विविध भागातून अशा खिलार गायी, बैल आणि बैलजोड्या येतात ज्या सामान्यतः कुठल्याही बाजारात दिसत नाहीत. अनेक वेळा हे दुर्मिळ व दर्जेदार गोवंश केवळ या प्रदर्शनाच्या निमित्ताने सार्वजनिकपणे पाहायला मिळतात. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि गोवंशप्रेमी यांची येथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. प्रदर्शनाच्या वातावरणात व्यापारी मंडळी आणि पशुपालक यांच्यात थेट संवाद साधला जातो. पशूंची पाहणी केली जाते आणि गरजेनुसार सौदे ठरवले जातात. या ठिकाणी होणारे व्यवहार बहुतेक वेळा विश्वास, परंपरा आणि प्रत्यक्ष पाहणी यावर आधारित असल्यामुळे खरेदीदारालाही खात्री मिळते आणि विक्रेत्यालाही योग्य किंमत मिळते. अशा प्रकारे घटप्रभा प्रदर्शन हे खिलार गोवंशाच्या बाजारपेठेचे एक जिवंत आणि प्रभावी केंद्र ठरते, जिथे पाहणी, सौदे आणि व्यवहार यांचा नैसर्गिक संगम होतो. यामुळेच या सोहळ्याची ओळख केवळ सांस्कृतिक नव्हे तर आर्थिक दृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरली आहे. महाराष्ट्र कर्नाटकातील मोठ्या मापाच्या बैलांची विक्री करणारे प्रसिद्ध व्यापारी राजू शेठ गिरी, सातारा हे प्रभुदेवा कमिटीला प्रदर्शनानिमित्त शुभेच्छा देताना आज प्रथमतः सांगायचं झालं तर घटप्रभा प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले सर्व पुण्यातील किंवा इतर जिल्ह्यातून आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज घटप्रभा प्रदर्शनाच्या बद्दल सांगायचं झालं तर माझे मित्र आणि अतिशय बैलांचा नाद असणारे मारुती सावकर यांना जनावरांचा पूर्वीपासून म्हणजे प्रदर्शन भरवायच्या आधीपासून त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा बैलांचा छंद आणि नाद आहे. ह्या प्रदर्शन भरवण्याचा हेतू असं झालं असेल, आदत गट असतो, कोसा गट असतो, खिलार बैलांच्या जोड्या असतात, ती बडा बैलांच्या जोड्या असतात आणि त्यातून निवड करतात. निवड बी अतिशय चांगल्या पद्धतीचे, त्यातनं चौसा दुसा ह्यात चॅम्पियन काढला जातो.
घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शनात भाग घेणे हे अनेक शेतकऱ्यांसाठी मान, अभिमान आणि स्वप्नपूर्ती यांचे प्रतीक असते. एक सर्वसामान्य शेतकरी आपल्या दावणीतील आदतखोंड चॅम्पियन व्हावा यासाठी महिनोन्महिने, कधी कधी वर्षानुवर्षे तयारी करत असतो. उत्तम आहार, योग्य प्रशिक्षण, स्वच्छ देखभाल आणि शिस्तबद्ध व्यायाम या सर्व गोष्टींमध्ये तो मनापासून मेहनत घेतो. मंडळी, प्रदर्शनाच्या दिवशी त्यांचा खोंड रिंगणात उतरतो. परीक्षकांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात आणि अखेर तो चॅम्पियन ठरतो. हा क्षण त्या शेतकऱ्यांसाठी अविस्मरणीय आणि कष्टाचे खरे चीज करणारा असतो. चॅम्पियन पद मिळाल्यामुळे त्या खोंडाची वंश परंपरेतील किंमत आणि प्रतिष्ठा प्रचंड वाढते. विशेष म्हणजे गाईला नैसर्गिक रेतनासाठी अशा खोंडाला मोठी मागणी निर्माण होते. प्रगतशील शेतकरी, पशुपालक आणि व्यापारी दूरदूरून संपर्क साधतात, ज्यामुळे त्यांच्या मालकाला आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होतो. यातून केवळ शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ होत नाही, तर त्यांच्या मेहनतीला, समर्पणाला आणि आपल्या देशी गोवंश संवर्धनातील योगदानाला योग्य तो सन्मानही मिळतो. त्यामुळे घटप्रभा प्रदर्शनातील चॅम्पियन ठरणे हे शेतकऱ्यांसाठी आयुष्यभराचा अभिमान आणि स्थैर्य देणारे यश ठरते. संखगावचे पाटील चंद्रशेखर गिरिमल्ला बागेळी यांचा खोंड 2019ला घटप्रभा चॅम्पियन झालेला आहे. त्यांच्याकडून प्रदर्शन संदर्भात माहिती घेऊया. 28 वर्षापासून तर चालू आहे. तोंड बघून कावात दिलं ना मा इथं ह्यानी घटप्रभ्यात. मग आता कसं बैल असते तसं देते. आता ते आमच्याच बघा, आता 2019ला काढलंय आता शिंगमोडक्या सोन्या. आत्तापर्यंत ती कसं आहे म्हटलं तर आता एक चकमुकी घटे असं येतात, ह्याच्यासारखं आहे. येतात एवढं पारक करून काढते ह्यानी. भेदभाव कुठं आता बैल बघून करायचं तेवढंच, आता तोंड बघून करायचं नव्हे. मंडळी, घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणाऱ्या लोकांच्या थेट प्रतिसादाचे समाधान. शेतकरी आपल्या दावणीतील खोंड कितीही चांगल्या प्रतीचा असला तरी तो आपल्या गावापुरताच ओळखला जातो. परंतु प्रदर्शनाच्या दिवशी तोच खोंड महाराष्ट्र, कर्नाटक भरातून आलेल्या असंख्य खिलार प्रेमींच्या नजरेत येतो. अनेक शेतकऱ्यांसाठी हे फक्त स्पर्धेत नंबर मिळवण्यापुरते नसते, तर आपला खोंड जितक्या जास्त लोकांनी पाहावा, त्याच्या देखणेपणाची दाद द्यावी, हेच एक मोठे यश असते. कारण प्रदर्शन हे एकमेव ठिकाण आहे जिथे वेगवेगळ्या गावातून, तालुक्यातून आणि जिल्ह्यातून आलेले अनेक जातिवंत खोंड, गायी आणि बैलजोड्या एकाच मैदानावर पाहायला मिळतात. सामान्यतः एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन खिलार पाहणे वेळखाऊ आणि कठीण असते, पण येथे प्रदर्शनात सर्व गुणी गोवंश एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे पाहणी आणि तुलना करणे सोपे होते. त्यामुळे शेतकरी आपल्या खोंडाची ओळख अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, त्याचा भाव वाढवू शकतो आणि भविष्यातील खरेदीदार किंवा इच्छुकांशी थेट संपर्क साधू शकतो. अशा प्रकारे घटप्रभा प्रदर्शन हे केवळ स्पर्धा नसून खिलार गोवंशाचे एक विशाल प्रदर्शन मंच आहे, ज्याचा फायदा शेतकरी पूर्णपणे घेत असतो. बऱ्याच यात्रा, बाजार, प्रदर्शन येथे भेट झालेले, तसेच दावणीला जातिवंत वळू सांभाळणारे बरेचसे युवा शेतकरी देखील येथे आपल्याला प्रदर्शनात भेटतात. जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव अक्षय जाधव, कुंडल, तालुका पोलूस, जिल्हा सांगली. माझ्या दावणीला विठ्ठल नावाचा वळ आहे, 4 दातीमध्ये. प्रदर्शन बघण्यासाठी झालो. चांगले जातिवंत बैल, चांगल्या गाया बघण्यासाठी झालोय. घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शनाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्ञान, अनुभव आणि परंपरेचा थेट आदान प्रदान. येथे केवळ स्पर्धक आणि प्रेक्षकच नसतात, तर अनेक दशके खिलार गोवंश पाळणारे जाणकार आणि अनुभवी शेतकरी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मंडळी, प्रदर्शनाच्या निमित्ताने अशा जाणकारांशी थेट भेट आणि प्रत्यक्ष चर्चा होण्याची संधी मिळते,
खिलार गोवंशाची जात, त्याची निगा राखण्याचे उपाय, उत्तम आहार पद्धती, प्रशिक्षणाचे तंत्र तसेच चांगला खोंड किंवा बैलजोडी कशी ओळखावी याविषयीची मौल्यवान माहिती ते अनुभवातून सांगतात. ही भेट केवळ माहितीपुरतीच मर्यादित नसून अनेकदा व्यावहारिक सल्ले, वंशावळ जतन करण्याचे मार्ग आणि बाजारातील खरेदी विक्रीचे संकेत यांचीही देवाणघेवाण होते. यामुळे प्रदर्शनाचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची अभ्यासपूर्ण ट्रिप ठरते, जिथे प्रत्यक्ष पाहणीसोबतच ज्ञानसंपदा देखील वाढते. यामुळे घटप्रभा प्रदर्शन हे केवळ व्यापार आणि स्पर्धेचे ठिकाण न राहता खिलार गोवंश प्रेमींसाठी एक शिकण्याचे, जपण्याचे आणि परंपरेला पुढे नेण्याचे व्यासपीठ बनते. हारुगिरी गावचे खिलार अभ्यासक जुने जाणकार जिनाप्पा आसंगी यांचे प्रदर्शन संदर्भात विचार ऐकूया. घटप्रभा प्रदर्शनामधलं काय वेगळेपण आहे, काय चांगलंपण आहे, त्यामुळे लोक आज इथे एवढी लांबून लांबून येतात. ಈಗ 10 ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೀ. ಅದು ಅಂದ್ರೆ ಕೂಡ್ಲಕ್ಕೈತಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ದೂರಿಂದ ಹುರುಗಳು ಚಲೋ ಚಲೋ ಬ್ಯಾರೆ ಜಿಲ್ಲಾದು ಎಲ್ಲ ಈ ಕಡೆ ಬರ್ತಾವೆ. ಮತ್ತು ಯಾವ ಅಗದಿ ಪ್ರದರ್ಶನ ಅಗದಿ ಚಲೋ ಯಾವ ಜಾತಿ ಇದಾವೆ ಅದಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾರೋ. ಮತ್ತು ಇವು ಆದ್ದು ಹೆಚ್ಚಿನ ರೇಟಿಗೆ ಮಾರ್ಯಾವ ಮೊದಲು. ಮತ್ತು ಈಗ ದೂರಿಂದ ಬಂದಾರ ಎಲ್ಲರೂ. ಮತ್ತು ಈಗ ಚಲೋ ಹೊರಗಳು ಕಟ್ಟೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೆ ಚಲೋ ಆಗೈತಿ. ಮತ್ತು ಒಂದೊಂದು ತೊಲಿ ಬಂಗಾರ ಇಟ್ಟಾರ ಪೈಲೆ. ಈ ಸಲ ಸ್ವಲ್ಪ ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ಯಾರ ರೀ. ಕಾಜಳಿ ಸಂಬಂಧ ಅಂದ್ರೆ ಕಾಜಳಿ ಈ ಸಲ ಫಸ್ಟ್ ಕೊಡ್ಸ್ಯಾರು. ಪೈಲೆ ಇಲ್ಲ ಆಗೈತೆ ರೀ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ದನಗಳು ಹೆಚ್ಚು ಬರ್ತಾವೆ. ಇಲ್ಲಿ ಚಲೋ ಪ್ರದರ್ಶನ ಐತೆ. ನಾನು ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಬರ್ತಾವೆ ರೀ, ಬೇರೆ ರಾಷ್ಟ್ರದ ಸುಖ. मंडळी, घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शनाचे आणखी एक भावनिक आणि प्रेरणादायी वैशिष्ट्य म्हणजे देशरक्षण करणारे जवान यांची उपस्थिती. देशाच्या सीमांवर शौर्याने सेवा करणारे हे वीर आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावाकडे आले असताना प्रदर्शनाच्या ठिकाणीही हजेरी लावतात. फक्त उपस्थितीच नव्हे तर अनेक जवान देशी खिलार गोवंश संगोपनातही सक्रिय भूमिका बजावतात. लष्करी सेवेत असतानाच गावातील कुटुंबियांच्या मदतीने ते उत्तम दर्जाचे गोवंश पाळतात, त्यांची निगा राखतात आणि त्यांना स्पर्धेसाठी तयार करतात. हे त्यांच्यासाठी केवळ छंद किंवा व्यवसाय नसून मातीतल्या परंपरेशी जोडलेली एक जबाबदारी आहे. जवानांच्या या सहभागामुळे प्रदर्शनात एक वेगळीच देशभक्ती आणि अभिमानाची भावना निर्माण होते. देश रक्षणासोबतच ते आपल्या परंपरेचे, संस्कृतीचे आणि देशी पशुधन संवर्धनाचेही रक्षण करत आहेत. ही गोष्ट सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. अशा प्रकारे घटप्रभा प्रदर्शन हे केवळ शेतकरी व व्यापाऱ्यांचेच नव्हे तर शौर्य, परंपरा आणि संवर्धन यांचा संगम घडविणारे ठिकाण बनते. चॅनलचे सदस्य, खिलार प्रेमी, भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले श्री श्रीधर मोरे बेळगाव यांनी त्यांचे देशी गोवंशाबद्दल विचार आपल्या चॅनल समोर मांडलेले आहेत. ते पाहूया. नमस्कार, मी श्रीधर मोरे. सध्या मी आर्मीमध्ये कार्यरत आहे आणि आम्ही बॉर्डरवर काम करत असताना आपल्या भागामध्ये आपण गो सेवा केली पाहिजेत आणि खिल्लारचे पालन केलं पाहिजे. कारण की खिल्लार हे आपल्या जीवनासाठी एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. आणि इथं यायचं कारण काय की जातीवंत खिल्लार आहे आणि लाखोंची उलाढाल होते हे शेतकऱ्यांना कळलं पाहिजेत. आणि आम्ही बेळगावला आलेलो आहेत आणि बेळगावमध्ये पण असं भरपूर काही गाईचा गाई वाढावेत असं माझं एक परत बेळगावकरांना पूर्ण आव्हान आहे. आणि सुरदादांनी आम्हाला इथे भेटले, आम्ही तिथे खरंच आभारी आहोत. आणि दादा जे कार्य करतात त्याचं अप्रतिम कार्य आहे दादांचं. आणि आम्ही पुन्हा पुन्हा भेटू. मंडळी, घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शनाची खासियत म्हणजे खिलार प्रेमींची आढळ नाळ. वेगवेगळ्या गावातून येणारे अनेक शेतकरी व गोपालक स्वतःच्या दावणीत जातीवंत कालवड, गाय किंवा बैलजोडी सांभाळत असतात. मात्र काही वेळा शेतीची कामे, घरगुती जबाबदाऱ्या किंवा इतर व्यापामुळे ते आपला गोवंश प्रत्यक्ष प्रदर्शनात आणू शकत नाहीत. तरी देखील अशा शेतकऱ्यांची प्रदर्शनावरील ओढ आणि जिव्हाळा कमी होत नाही. आपले पशु
न आणता देखील ते स्वतः तरी उपस्थित राहून संपूर्ण प्रदर्शन पाहतात. इथे येऊन ते दर्जेदार खोंड, गाई व बैलजोड्या पाहतात, नव्या गोष्टी शिकतात आणि जाणकारांशी संवाद साधतात. ही उपस्थिती केवळ पाहण्यासाठीच नसते, तर प्रेरणा आणि शिकण्याची एक संधी असते. पुढच्या वर्षी अधिक चांगल्या तयारीने आणि उत्साहाने भाग घेण्याची प्रेरणा अशा भेटीतून मिळते. अशा प्रकारे घटप्रभा प्रदर्शन हे केवळ स्पर्धेत भाग घेणाऱ्यांचे नसून प्रत्येक खिलार प्रेमीला आपलेपणाने सामावून घेणारे एक मोठे व्यासपीठ ठरते. बऱ्याच प्रदर्शनात तसेच बाजारात भेट होणारे शेतकरी यांची प्रदर्शनातील भेट आणि त्यांनी दिलेली माहिती पाहूया. नमस्कार, माझं नाव मनसूर भैया तांबोळी, मुक्काम पोस्ट कवठेकण, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही आज घटप्रभा प्रदर्शन बघण्यासाठी इथं आलेलो आहे. आमच्या भागातले जे शेतकरी आहेत, बैल पाळणारे, खिलारप्रेमी, सगळ्यांसोबत 7-8 जण आलो आहे. घटप्रभाला येण्याचं वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच दिवसापासून म्हणजे प्रसिद्ध असणारं हे एक प्रदर्शन आहे. तिथं लांबून महाराष्ट्र आणि कर्नाटकातून, विशेष करून महाराष्ट्रातून भरपूर जनावर इथे येतात. गेल्या वर्षी एक 50% जनावर महाराष्ट्रातून इथं आलं होती. इथं कर्नाटकातले जातीवंत माल सगळा इथं असतो बघण्यासारखा. गाय, बैल, खोंडमध्ये व्हरायटी भरपूर येते. कोशात काजळीत यावर्षी भरवलं आहे. ते बघण्यासाठी सगळ्यांना एक उत्सुकता असते. घटपर्व म्हणजे एकदा चॅम्पियन झाला की वर्ष महाराष्ट्र कर्नाटकात चॅम्पियन म्हणून तो बैल मिळवला जातोय. त्यामुळे तो बघण्यासारखी शेतकऱ्यांसाठी आनंद म्हणजे जातीवंत जर आपण बैल बघितला किंवा निवडला तर उद्या पैदासाठी आपल्याला त्या बैलाचा फायदा होऊ शकतो. त्याची पिल्लंसुद्धा जातीवंत होऊ शकतात. म्हणून सगळ्यांचा एक प्रत्येकाचा एक विषय असतो की आपल्याला गायला आपण जातीवंत बैल दाखवावा. मग ती जातीवंत बैल एकाच ठिकाणी सगळी जर बघायची झाली तर घटप्रभेला येणं 100% गरजेचं आहे शेतकऱ्यांनी, असं मला वाटतं. नमस्कार, माझं नाव महेश पाटील. मी खास सांगलीवरून फक्त गायींचं प्रदर्शन म्हणजे घटप्रभाला जे महाराष्ट्र आणि कर्नाटकात टॉपचं प्रदर्शन भरतं त्यातलं हे एक प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी खास आम्ही आलेलो आहे. माझं हॉटेल आणि मेडिकल आहे. ते काम म्हणजे करत हे आपल्याला जनावरांची आवड आहे, देशी जनावरांची आवड आहे. त्यामुळे त्या आवड असल्यामुळे त्यातून सवड काढली आपण थोडीशी. 100 किलोमीटर आलो आपण. सांगलीपासून घटप्रभा हे 100 किलोमीटर आहे. आणि हो मंडळी, या घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शनाची खरी शोभा फक्त तरुणाईनेच वाढलेली नसते, तर इथे वयाची 70-80 वर्षाची उंबरठा ओलांडलेली अनुभवी पिढीही तितक्याच उत्साहाने येते. त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य आणि डोळ्यातील चमक हे पाहूनच कळते की या प्रदर्शनाशी त्यांचा किती जिव्हाळा आहे. अनेक जण मैदानाच्या एखाद्या कोपऱ्यात जमिनीवर निवांत बसलेले दिसतात, तर काही जण खुर्चीत बसून आरामात गप्पांचा फड रंगवतात. बोलण्यातून त्यांच्या तरुणपणीच्या आठवणी, देशी गोवंशासाठी केलेले अविश्रांत मेहनत, स्पर्धांचे किस्से आणि त्या काळातील गोवंश संवर्धनाचे अनुभव जिवंत होतात. त्यांच्या या कथा आणि अनुभव हे केवळ आठवणी नसून आजच्या तरुण पिढींसाठी प्रेरणेचे दीपस्तंभ असतात. कारण त्यांनी आपल्या तरुण वयात घाम गाळून प्रेमाने आणि जिद्दीने या देशी गोवंशाचे रक्षण केले, ज्याचा वारसा आज आपण पुढे नेत आहोत. म्हणूनच घटप्रभा प्रदर्शन हे केवळ एक स्पर्धा नसून भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य यांचा संगम आहे, जिथे अनुभवी हातांनी घडवलेली परंपरा आणि तरुणाईचा जोश एकाच मैदानावर खांद्याला खांदा लावून उभा राहतो. तर मंडळी, आज आपण घटप्रभा खिलार गोवंश प्रदर्शनाबद्दलचा भाग 1 पाहिला. या प्रदर्शनाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि शेतकऱ्यांचा त्याच्याशी असलेला जिव्हाळा यावर मनसोक्त गप्पा मारल्या. आपल्या परंपरेचा, मेहनतीचा आणि गोवंश प्रेमाचा हा सोहळा खरंच प्रत्येकाच्या हृदयात अभिमानाची जागा निर्माण करतो. पण खरी थरारक वेळ अजून बाकी आहे, कारण उद्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत या भव्य प्रदर्शनातील निवड प्रक्रिया नेमकी कशी होती, परीक्षक कोणत्या गुणांवर लक्ष ठेवतात आणि कोणता खोंड किंवा बैलजोडी चॅम्पियन पदावर विराजमान होते, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहता. तो क्षण अगदी जवळ आलाय. मग भेटूया उद्या घटप्रभेच्या मैदानात उलगडणाऱ्या स्पर्धेच्या रोमांचक प्रवासात. तोपर्यंत आपल्या गोवंशावर प्रेम ठेवा, मेहनतीवर विश्वास ठेवा आणि परंपरेचा अभिमान बाळगा. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान.